हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात, पण नगर परिषदेचा भोंगळ कारभार, पाणी पुरवठ्याचा पुन्हा बोजवारा। वारंवार वीज खंडित, टाकी भरत नाही, नागरिकांना पाण्यासाठी हेलपाटे, अधिकारी मात्र नाशिकमध्ये राहून कारभार चालवत असल्याची नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भोंगळ नियोजनाचा फटका पुन्हा एकदा शहरवासियांना बसला असून आंबोली धरण येथील पाईपलाईन लिकेजमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे। नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार शहरातील अनेक भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे। मात्र नागरिकांच्या मते हा प्रकार आता अपवाद नसून नियमितच झाला आहे। शहरात एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड वीज खंडित होत असल्याने पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नाहीत, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात नगर परिषद पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे उद्या विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा रथ पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून त्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत। अशा धार्मिक आणि गर्दीच्या काळात अखंड पाणी पुरवठा होणं अत्यावश्यक असताना नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार समोर आल्याने नागरिकांचा वारकऱ्यांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। नागरिकांचा आरोप आहे की नगर परिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये वास्तव्यास असून शहरातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही, त्यामुळे वारंवार उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी केवळ सूचना काढून जबाबदारी झटकण्याचं काम सुरू असल्याची टीका होत आहे। आता या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने तातडीने वीज व पाणी पुरवठ्याचे प्रभावी नियोजन करावे, तसेच भाविक आणि शहरवासियांना सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे।